मान्सूनने आज देशातील काही भागात प्रगती केली, पण राज्यातील मान्सूनचा मुक्काम एकाच भागात होता. तर विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. मान्सूनने आज तमिळनाडू राज्य पूर्ण व्यापलं, तसंच कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागातही मान्सून पोहोचलाय. तर पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागात मान्सूनने प्रगती केली आहे. मान्सूनची दिशा आज महाराष्ट्रातील हरणे आणि सोलापूर भागातच कायम होती. तिथून पुढे हैदराबाद, तेलंगणातील भद्राद्री, कोठागुडम, आंध्र प्रदेशातील कलिंगापट्टणम, पश्चिम बंगालमधील रायगंज आणि बिहारमधील मधुबनी भागात मान्सूनची सीमा होती. मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान आहे, त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे. तर कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा संपूर्ण भाग मान्सून व्यापण्याचा अंदाज आहे. तसंच पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मान्सून दाखल होण्यास पोषक हवामान असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय. राज्यातील काही भागात पुढील 5 दिवसांनी वादळी पावसाचा अंदाज आहे, तर काही भागात उष्ण तापमानाची शक्यता आहे. विदर्भातील वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. उद्यापासून सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय. मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यात 2 दिवस वादळी पावसाचा आणि त्यानंतर 3 दिवस हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील 5 दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे. तर रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पुढील 3 दिवस उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता असून काही ठिकाणी ढगाळ हवामानाचाही अंदाज देण्यात आलाय. अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.